जीव असे मायाधीन मायेतच होई रमामाण पडिले इंद्रिया बळन जीवतेची इच्छितसे पाहता शास्त्र पुराण करिता करिता इतिहास शोधन मायेच्या मागुती धावे मन मूलका सोनिया जैसे गजकर्ण खाजविता लागे गोड गोड पूर्ण रक्तही बडबडून परी खाजवा वाटत असे तैसे हे प्रापंचिक ज्यात असे दुःख परी जीव धावे अथक प्रपंचा मागुती जन्मजन्मीचे कर्म दुःखाचे ज्यात मर्म माहित असून हे वर्म जीव प्रपंची रमे की जन्मजन्मीचे कर्म या दुःखात इतकं मर्म माहीत असून सुद्धा हा जीव प्रपंचामध्ये रमतो जीवावडे पुत्र पुत्रपत्नी घरदार उभया प्रयत्न संपत्तीच्या मागे लागुनी दुःख जोडी तशी या जीवाला पुत्र पाहिजे पत्नी पाहिजे घरदार पाहिजे आणि संपत्ती पाहिजे सुख लोलूप जीव झाला ईश्वराशी परी भुलला परमार्थाशी जो मुकला जो चिरंतर असे की हा जीव खूप सकवार झाला आणि ईश्वराला भुलून गेला परमार्थाला मुकला आणि अशाश्वता मागुती लागे तोडी तो शाश्वत जागे करी किती करावे जीवा जागे परी जागत नसे की अशाश्वत म्हणजे सारा हा संसार खोटा आहे तरी तो खरं आहे खरं आहे खरं आहे असं म्हणून त्या संसाराच्या मागे धावत असतो संत ऋषी मुनिजन करीती आत्मजागरण काळया जन्म मरण परी जीवते नामानी किती जन्मले किती मृत्यू पावले दुःखाशीच सुख मानिले हे अज्ञान नाही सरले मायाधीन जीवाचे तर ऋषी मुनी यांनी किती जागरण केलं किती लोकांना सांगितलं की आत्म भगवंताचं नाव घेतल्यावर मरण कळतं पण आम्हाला आले किती मृत्यू पावले पण ह्या जीवानं दुःखाला सुख मानलं हा अज्ञान जीव मायेच्या अधीन मागील अध्यायाच्या अनुसंधान मेधावी कन्येसह दुर्वासान केले परमार्थिक ज्ञानदान परी सुशलान मानी मागच्या अध्यायात पाहिलं तर मेधावी ऋषींच्या कन्येला दुर्वासानं खूप परमार्थिक असं ज्ञानदान केलं पण सुशीला काय मानत मेधावीची कन्या सुशीला म्हणे मज द्यावे पती सुखाला या विनेन रुचे हो मनाला परमार्थिक अन्न तुझे की तर मेधावीची कन्या सुशीला काही ऐकत नाही ती म्हणे मला पती सुखाशिवाय काहीच नको माझं कुठेच मन लागत नाही या उन्नीतीचे अज्ञान दुर्वास वदले प्रसन्न तुझे मनोरथ व्हावया पूर्ण गुण गहन कधी तसे तर तिचं अज्ञान पाहून दुर्वास प्रसन्न झाले आणि म्हणे तुझं मनोरथ पूर्ण व्हायला असं खूप गूढ गहन आहे म्हणे दुर्वासा म्हणती सुशीला 3 वर्षानंतर बरा अधिक मास येईल त्यावेळा त्याचे व्रताचरण करी की दुर्वास म्हणाले सुशीला अगं 3 वर्षानंतर अधिक मास येईल त्याचे व्रताचरण कर अधिक मासाचे करिता पूजन तुझे मनोरथ होईल पूर्ण त्याची सत्ता अगाध पूर्ण संजीवक असे जीवा की तर 3 वर्षानंतर अधिक महिना येईल ते तू व्रत कर आणि तुझी मनाची इच्छा पूर्ण होईल असे हे गुप्त गहन करी त्याचे चिंतन त्याचे अनंत असे महिमान भूलोकिया तर हे गुप्त गहन आहे तू त्याचे चिंतन कर आणि भगवंत या भूलोकी आहे तुझे मनोरथ पूर्ण कर ब्रह्मा विष्णू महेश यावनी महती अस अधिक मास मानण्यास मन इच्छित नसे की ब्रह्मा विष्णू महादेव यावर सुद्धा या अधिक मासाला खूप महती आहे पण लोक मानत नाही दुर्वास ऋषींनी हे ऐकले मनस्वी संतप्त झाले परंतु ऋषी कन्या म्हणून सहिले वचन ती म्हणाले की ब्रह्मा विष्णू महेश पेक्षा हा अधिक मास काय श्रेष्ठ आहे का दुर्वास ऋषीला राग आला पण ऋषी कन्या आहे म्हणून ते ऐकून घेतलं म्हणे तू पितृघाते आधीच दुःखी
त्यावर शाप देऊन मम मुखी माफ केली तुझी चूक या समयासी. अगं सुशिले, तू पितृघाताने पहिले दुःखी आहे आणि त्यावर मी जर शाप दिला तर खूप वेगळं होईल. पण आता तुझी चुकी माफ केली. अधिक मासाचा अपमान तुला कथाकारी भोगणे पडेल. तुला भोवेला ज्ञान सुशिला बाग. अधिक मासात तू अपमान केला आणि तुला कधीतरी हा अपमान भोगावा लागल. अज्ञानपणात तू बोलून गेली. अधिक मासाचा स्वामी पुरुषोत्तम असे नामी. तो तिरस्कार होता या मी माफी नसे कुणा की. अधिक मासाचा जो स्वामी पुरुषोत्तम त्याला तिरस्कृत तू केलं पण तो कुणाला माफ करत नाही. दुःख आणि तिरस्कार तुला भोवणार. तुझी व्रत रस्त्यावर येईल अवकृपे. तरी त्यानं श्राप दिला. दुःख आणि तिरस्कार तुला भोवणार आणि तुझी इज्जत एक दिवस रस्त्यावर येईल. शक्तिमान असून सहकारी तुझे दुःख ना तो निवारी. अधिक मासा तू तिरस्कले खरी ते यदा काळी भोगणे घडे. तुझे सहकारी तुझे पती खूप शक्तिमान असतील पण ते तुझं दुःख निवारण करणार आहे. कारण तू अधिक मासाचा अपमान केलाय, तिरस्कार केलाय. असे दुर्वास बोलता ऋषी मंडळी तत्वता. अधिक मासाची आधी सत्ता वाखाली ती बहुकी. असे दुर्वास. तर दुर्वासूशी बोलताना सारी ऋषी मंडळी अधिक मासाचं महत्त्व जाणत होती आणि त्यांना अधिक मासाची खूप वाखाणणी केली, वाहवा केली. सुशिलेचा पुण्यप्रताप उभारी म्हणून ना शापिले खरोखरी. मित्रकन्या म्हणून निर्धारी या समयासी. ते ऋषी म्हणाले की सुशिलेचे खरोखर प्रतापी म्हणजे महान पुण्य आहे. म्हणून ऋषींनी त्या सुशिलेला शाप दिला नाही. मित्रकन्या म्हणून मानून घेतलं. दुर्वास ऋषीचा अपमान म्हणे मृत्यूला आमंत्रण. परंतु ती बोलले सहजतेनं क्रोध भडकल्यावरी. दुर्वास ऋषींचा अपमान म्हणजे मृत्यूला आमंत्रण. पण ते सहज बोलले नाही. राग आला तरी सुद्धा बोलले नाही. ऋषी म्हणे धास्तावले म्हणे तू हे काय केले. दुर्वासा अपमानिले या समयासी. ऋषी घाबरायला लागले आणि म्हणाले सुशिला अगं तू हे काय केलं. दुर्वासांचा अपमान केला. ज्यांच्या पुण्य प्रभावाने कळे या जीवाचे येणे जाणे. अवकृपा होता भस्म होणे तत्काळची घडत असे. ज्यांच्या प्रभावाने त्यांची जर कृपा झाली तर या जीवाचं या संसारामध्ये येणं जाणं टळून जातं आणि अवकृपा झाली तर जीव हा भस्म होतो. परंतु तुझं न शापिले तरी ते जे बोलिले घडून येईल भले येता काळी की. परंतु तुला शाप दिला नाही पण तरी ते जे बोलले ते घडून येईल कधीतरी. श्रीकृष्ण म्हणाले युधिष्ठिरा आणि दिर्वा सोक्ती ध्यानी धरा. पूर्वीचा भोग द्रौपदीस साचारा भोगणे लागतसे. मग कृष्ण म्हणाले धर्मराजाला युधिष्ठिराला की दुर्वासाचे जे बोलले ते ध्यानात धरा. मी काय सांगतोय पूर्वीचा भोग ही द्रौपदीला आता भोगावा लागत. पूर्वजन्मीची हीच आहे सुशिला जिने अधिक मासाचा अपमान केला. त्यामुळे भोग तो भोगणे हिला या जन्मी असे हो. तर म्हणून हिला या जन्मामध्ये अधिक मास मामा बस सांगितलं धर्मराजाला की पूर्वजन्मीची ही द्रौपदी आहे. हीच ती सुशिला जिनं अधिक महिन्याचा अपमान केला त्यामुळे तिला हे भोगावं लागत आहे. सगळं मासा माझी श्रेष्ठतम हा अधिक मास पुरुषोत्तम. दैवी शक्ती याची संयम प्राप्त होत असे सर्वेश्वरा. साऱ्या महिन्यामध्ये श्रेष्ठ असा अधिक महिना आणि त्याची देवता म्हणजे पुरुषोत्तम. याची दैवशक्ती प्राप्त होते.
जे काही अलौकिक घडते याच चैतन्य पुरुषोत्तमाचे असते, अन्य देव नावापुरते असते अधिक मासी. जे काही लौकिक घडतं त्याचं प्रूफ की मोबाईल ती मासा अपमान पुरुषोत्तमाचा होता, ना रुचे दैव शक्तीचा तत्वता, म्हणून अधिक मास व्रता आचरता भाग्योदय होत असे. अपमान जर पुरुषोत्तमाचा झाला तर क्रोध होतो, आणि अधिक मासाचं व्रत जर आचरण केलं तर भाग्योदय होतो. परंतु सुशिला दुर्भागिनी तिने अभिमानीला दुर्वास मुनी, विपरीत गेले घडूनी त्यांच्या करुणी हो. पण सुशिला ही दुर्भागिनी होती, तिने दुर्वास ऋषींचा अपमान केला म्हणून एक विपरीत घडलं. दुर्भाग्य येतात चालून आधी होतसे मतीहीन, मग भ्रष्ट होऊन लक्ष्मी धन अधोगती होतसे. तर मानवाचं जर दुर्भाग्य चालून आलं तर पहिले बुद्धिभ्रष्ट होते, बुद्धिभ्रष्ट झाल्यानंतर लक्ष्मी धन अधोगतीला जाते. खऱ्या खोट्याची जाणीव मने निर्माण होई अभाव, देवा मने मजला पाव पण तो पावे ना. खऱ्या खोटीची जाणीव होत नाही आणि मनामध्ये अभाव निर्माण होतो. मग तो वाईट दिवस आल्यानंतर म्हणतो भगवंता मला पाव, पण तो कसा पाव. मग म्हणती देव नाही संत संगती त्याची ग्वाही, परी आम्हाला जर प्रचित नाही हे खरे मानावे कसे. वाईट दिवस आल्यानंतर म्हणतात की कशाचं देव, देव खरं नाही. संत सांगतात त्यांचं काय खरं आहे, आम्हाला स्वतःला प्रचिती आली पाहिजे असे मानव म्हणतात. असे विकल्पवादी विचार येता कुकर्म घडती साचार, ते यादोगतीस जाऊन नर विकल्प नरकी पडती की. तर असे कल्प विकल्प मनामध्ये काहीतरी विचार येतात आणि त्यांच्या वाईट विचार आले म्हणजे कुकर्म घडतं, वाईट कर्म घडतं आणि ते नर किंवा नारी अधोगतीला जाऊन ते नरकात पडतात. सुशिलेचे तैसेच झाले दुर्वास पुण्या प्रतापे आले, मनोरथ सिद्धी देऊन गेले रुचले नाही तिला के. तसंच या सुशिलेचं पुण्याच्या प्रतापानं ते दुर्वास ऋषी तिच्याकडे आले होते सिद्धी देण्यासाठी, पण तिला ते पटलं नाही. आडे येता विकल्प बुद्धी सुशिला नाडिली प्रारब्धी, आलेली गमावली सिद्धी अज्ञानाने भोवती. तर दुर्वास ऋषी आल्यानंतर तिला विकल्प बुद्धी सुचली, विकल्प म्हणजे वाईट बुद्धी सुचली आणि तिचं प्रारब्ध तिला नडलं आणि ती आलेली संधी तिनं गमावली अज्ञानामुळे. घडू नये ते घडले अधिक मासा तिरस्कारिले, ते दुर्भाग्य आले सुशिलेला हो. तर घडू नये ते घडलं, अधिक मासाचा तिरस्कार केला म्हणून. अधिक मास करावं असं वाटलं करावं, नाही वाटलं नाही करू, पण नाव ठेवू नये म्हणून त्या सुशिलेला दुर्भाग्य आलं. पुण्य प्रभाव झाला निष्फळ, क्लेश प्राप्त झाला तात्काळ, कृषीजन करती हळहळ प्रारब्ध कर्मामुळे. पुण्याचा प्रभाव निष्फळ झाला, पुण्य चालले गेलं आणि क्लेश म्हणजे दुःख आलं. ऋषी सुद्धा हळहळ करायला लागले, काय याचं कर्म आणि काय याचं प्रारब्ध. प्रारब्ध कर्म झुले येथे कोणाची ना चाले, बहु दुःख प्राप्त झाले सुशिलेशी ते जवा. प्रारब्ध आणि कर्म ते जेव्हा येतं तिथं कोणाचं चालत नाही, खूप दुःख प्राप्त झालं सुशिलेला. मग दुःख रे दुःखातिरेक होऊनी, चिंता करू लागली म्हणे माझी विपरीत करणी मला बोलली की. साऱ्यांना सांगितल्यावर सारं होऊन गेल्यावरती चिंता करू लागली की मी वाईट वागले, विपरीत करणी केली आणि माझी मला बोलली. मग ती म्हणे मनस्वी श्री शिवस भक्ताचा सर्वस्वी, त्याच्या समया विश्वी शीघ्र पावे ना कुणी की. भोळा असे शिवशंकर ज्याच्या जाऊनी चरणावर, सर्व ठेवला निर्धार दुःख निवारया. मग तिनं काय केलं, महादेवाच्या मंदिरात गेली आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि निर्धार केला की माझं दुःख निवारण कर. म्हणे हे शिवशंकरा कृपा मजवरी करा, माझा कर्म भोग निवारा प्रसन्न होऊनी. हे भगवंता महादेवा जर कृपा करा आणि माझा हा कर्माचा भोग निवारा, तुम्ही प्रसन्न व्हा. संकल्प पूर्ती व्हावयासी मांडिले तिने अनुष्ठानाशी, आचरिले उग्र तपाशी त्या समयाशी.
मग तिनं काय केलं? महादेवासमोर अनुष्ठान मांडलं, उग्र असं तप केलं. त्याच वेळेपासून हिवाळ्यात पाण्यात बैसुनी, उन्हाळ्यात अग्नी पेटवूनी, देह घातला ऐरणी सुशिलेने ते जवा. इतकं उग्र की हिवाळ्यामध्ये पाण्यात बसून तप केलं, उन्हाळ्यात अग्नीजवळ बसून तप केलं. इतका देह त्याने धुवून घेतला. जो गंगाधर कैलासपती भक्तजनाची इच्छा पूर्ती, त्यांच्या जाऊन चरणावरती करुणा मागतसे. मग जो साक्षात गंगाधर महादेव भक्तजनाची इच्छा पुरी करणारा त्याच्या चरणावर करुणा मागायला लागली. वर्षा ऋतूमध्ये पाण्यात तपाचिलेले अत्यंत देहाची जाळली ज्योत शिवाराधनेत हो. तर तिनं वर्षा ऋतूमध्ये पाण्यात तप केलं आणि तिचा देह जाळला शिव आराधने. हा प्राप्त सुमय नित्य नियम अधोमुख करुणी स्वयं करी धूम्रपान कर्म शिवप्राप्तीसाठी. तर इतका नित्य नियम की अधोमुख काही न खाता महादेवाच्यासाठी झाडाची पानं खाऊन शिवप्राप्तीसाठी तिनं तप केलं. सर्व त्यागिले अन्न पाणी कृषी गेला देव होऊनी, जागृती केली कुंडलिनी तिने ते दवा. अन्न पाण्याचा त्याग केला आणि देह असा कृषी होऊन गेला आणि कुंडलिनी तिने जागृत केली. इंद्रदेव घाबरुनी चिंता करू लागले म्हणे माझे आसन हादरुनी गेले असे बहुकी. इतकं तप केलं इंद्रदेव सुद्धा घाबरून गेले आणि चिंता करू लागला. त्याचं आसन आदळायला लागलं. ऐसे उर तपाचरण नवसहस्र वर्षे पूर्ण गेली तपस्येत निघून सहजासहजी हो. तिनं खूप तप केलं आणि खूप वर्ष निघून गेले देहाचे मास जोडून, हाडे दिसती दुरून, त्या वारुळ चढून गेले होते जवा. इतकं तप केलं की देहाचं मास जोडून गेलं, फक्त हाडं दिसायला लागले आणि शरीरावर वारुळ चढून गेलं. नम शिवाय असा चाले स्वर बारकी मुरले कलेवर, चैतन्य पूर्ण शरीर मुरले असे केवळशी. तर फक्त नम शिवाय असा स्वर निघायचा आणि सारं शरीर लाकडासारखं मुरलं. उग्र तप पाहुणे सुशिलेचे शिवशंभो प्रगटले साचे, बोलू लागले आपल्या वाचे सुशील सीते दवा. इतकं उग्र तप पाहून सुशिलेचं महादेव स्वतः प्रकट झाले आणि बोलू लागले सुशीलाला. म्हणे बालिके उठ आता मी तुला प्रसन्न स्वतः, डोळे उघडून पाहता रूप अलौकिक दिसले. बाळा सुशिले उठ, मी तुला प्रसन्न झालो आणि डोळे उघडून तर पाहती तर काय अलौकिक असं महादेवाचं रूप. पंचवदनांकित शंकर, गळ्यामध्ये सर्पाचा हार, मस्तकी शोभे जटाभार, त्रिशूल हातामध्ये. तर महादेव म्हणजे काय? पंचवदनांकित आणि गळ्यामध्ये सर्पाचा हार, मस्तकी जटाभार आणि हातामध्ये त्रिशूल. नीलाकाशीचा रंग केले शृंगालेले पतंग, तेज फाकले अव्यंग त्या परिसरामध्ये की. अंगाची नीलकांती आणि अंगावरचा तो शृंगार त्यांना पाहता बरोबर सारं तेज पाकलं परिसरामध्ये. हा दशभुजा पंचवदन नीलकंठ सूर्या समान, गजचर्म केले हो परिधान कटे हो दिशे की. 10 हात 5 वदन 5 तोंड आणि नीलकंठ महादेव म्हणजे सूर्या समान आणि गजचर्म परिधान केलेलं कमरे भोवती. मस्तकावरी चंद्रकोर प्रकाशले अति सुंदर, नयन प्रभा गालावर चमकत तसे भोवती. मस्तकावर चंद्राची कोर अतिशय सुंदर आणि नयन प्रभा म्हणाल तर त्या डोळ्याचं तेज गालावर चमकायचं. सर्वांगी भस्म चिरचिले, नाग यज्ञोपवित शोभले, ऐसा शंकर उभे राहिले सुशिले समोरही. सर्व अंगाला भस्म चिरचिलेलं आणि नाग गळ्यामध्ये असा महादेव सुशिल्या समोर उभा राहिला. ते दिव्य रूप पाहता विप्र कन्या प्रसन्न चित्ता, आनंदली तत्वता त्या समयी हो. दोन्ही हात जोडिले शिवशंकरा प्रार्थिले,
म्हणे देवा ब्रीद राखिले आपले आपण हो. दोन्ही हात जोडले महादेवाला प्रार्थना केली, देवा माझी इज्जत राखली. हे देवा शिवशंभू म्हणे ती मी प्रसन्न तुझ प्रती मागणे माग सत्वर गती सुशिले मंत्री. तर महादेव म्हणाले, अगं मी आता तुला प्रसन्न झालो आहे, तू माग काय मागायचं, सत्वर माग सुशिले. आता मी तुझे मागशील ते देईल. शिववचन ते ऐकूनी पती दे पती दे पती दे पती दे पती दे प्रसन्न होऊनी हे शिवशंकरा. 5 वेळा म्हटली. ती द्रौपदीच होती पहिल्या जन्मात. 5 वेळा म्हटली. ऐकूनी सुशिलेचे शब्द म्हणे ती पुरले तुझे प्रारब्ध मी होऊन या दयाब्द इच्छापूर्ती होईल ग. तर सुशिलेचे शब्द ते भगवंतानं सांगितलं की तुझे पूर्ण होईल आणि तुझी इच्छापूर्ती होईल. तुला लाभतील 5 पती तू राशील सती घडून येईल तुझी पूर्ती बदल्याप्रमाणे. सुशिले तू म्हटल्याप्रमाणे तुला 5 पती राहतील आणि तुला 5 पती असून तुझी इच्छा पूर्ण होईल आणि तू 5 पती असून तू पतिव्रता राहशील. ऐकून येते वचन. द्रौपदी सुद्धा 5 पतिव्रतामध्ये अहिल्या द्रौपदी सीता तारा बनवली. 5 पतिव्रतामध्ये म्हणे देवा ऐसे कैसे केले ऐसे कुठे घडले नसे मी कधी ऐकले नसे 5 पती एका स्त्रीला हो. देवा असं कसं केलं, असं तर कुठं घडलं नसल आणि मी ऐकलं सुद्धा नाही. 5 पती एका स्त्रीला. ऐकून येते वचन बोलले शिव भगवान तू पती दे 5 वेळा म्हटले मी तथाच 5 वेळा वदलो की. मग महादेव म्हटले की बाई तू 5 वेळा पती दे 5 वेळा म्हटलं आणि मी तुला 5 वेळा तथाच तू असं म्हटलं. तू बोलल्याप्रमाणे येईलची घडून त्यात काही नसेल येऊन ऐक तू सुशिले. तू जसं बोलली तसं घडून येईल आणि त्याच काही वेगळं होणार नाही. सुशिला तू ऐकून घे. हे शिवशंकर दयाळा माझा भाव असे रे बोळा पती दे म्हटले 5 वेळा अवधानाने हो. हे भगवंता अरे तू दयाळ आहे, माझा भाव खूप बोळा आहे म्हणून मी पती दे असं 5 वेळा म्हटले. मी अज्ञानपणाने म्हटलं. अवधानाने जे घडले ते माप पाहिजे झाले. एके स्त्रीशी 5 पती नाही केले मी कधी पुण्या काळी हो. तर माझे अवधानाने म्हणजे विनाकारण घडलं. आता तू जे चुकी नसताना मनातून जर नसताना जर घडलं तर ते माफ केलं पाहिजे. एका स्त्रीला 5 पती कधी ऐकलंय का? एक पती हीच असे सत्प्रवृत्ती धर्मकथित नीती ही असे रे दयाळा. देवा नेम काय? एक पती ही सत्प्रवृत्ती आणि धर्मनीती अशी नाही भगवंता. एका स्त्रीशी 5 पती आणि केवळ ही आहे अनिती अधर्म अशी म्हणती शिवप्रभू दया. एका स्त्रीला 5 पती देवा ही अनिती आहे, हा अन्याय अधर्म आहे. आणि भगवंता पुरुषाशी बायका 5 ऋषभध्वजा कथिल्या 6 आयसे घडल्यासी इलाच तुझ्या वरदानाशी. एका पुरुषाला 5 स्त्रिया हे बरोबर आहे. हे तू बोलला असता तर बरोबर आहे. मी तुझी भक्त बनवतील परिजन मज तिरस्कृत करतील 5 पतीची म्हणून तुने हिनवतील हे तुझं साजेल का? तर मी तुझी आता भक्त आहे देवा. सारे जण मला तिरस्कृत करतील, मला नाव ठेवतील, 5 पतीची म्हणून मला हिनवतील देवा. हे तुला साजलं का? तेव्हा वदले कैलासपती या जन्मी नवे गई फलश्रुती पुढच्या जन्मी घडून येईल ती सहजासहजी की. तेव्हा महादेव म्हणतात बाई सुशिले या जन्मात नाही, ही फलश्रुती तुला पुढच्या जन्मात घडू येईल. तू स्वतपाच्या प्रभावाने अयोनी संभव आवृत्तीने होणे पती सुख मागितले तू तपाने ते प्राप्त झाले तुला. तू तपाच्या प्रभावाने अयोनी संभव अवतीर्ण झाली आहे. अयोनी संभव म्हणजे आईच्या उदरातून नाही, ती देवाच्या आपल्या ऋषींच्या अग्निकुंडातून जन्माला आली. पण
तू एवढी तपस्विनी असताना तू पती सुख मागणलं आणि हे तुला आता प्राप्त होईल. दुर्वास ऋषींनी तुला मनोरथ पूर्तीशी मार्ग दाविला, परी तू तिरस्कारीला अधिक मास तो. दुर्वास ऋषींनी तुला मनोरथ पूर्तीसाठी मार्ग दाखविला होता, परंतु त्याचा तिरस्कार केला अधिक मासाचा. त्या तिरस्काराचे फलित भोगणे असे तुझं व्रत, केलंच कधी व्यर्थ जात दुर्वासोक्ती पाकी. तर त्या अधिक मासाचे तिरस्कार हे तुला भोगावं लागल, हे कधी चुकणार नाही आणि दुर्वासाने सांगितलेलं कधी व्यर्थ जाणार नाही. जे कर्म घडले विपरीत त्याचाच दंड सांप्रत तुला सहज प्राप्त होत अवधानाने पाकी. जे त्यांनी सांगितले की तुला भोगावं लागल आणि ते तू आता पहा, वेळ आले म्हणजे ते घडत. कुंभकर्ण कोणी दी भयप्रद, तप केले मागण्या इंद्रपद. परिवर मागता शब्द इंद्रपद, त्याच्या मुखी आले असे की. तर जे पाहिजे माणसाला ते भेटत नाही आणि तो भलतच काही मागतो. ज्या वेळा कुंभकर्णाला इंद्रपद मागण्याची वेळ आली त्यावेळेला त्याने निद्रापद मागितली. इंद्रपदाच्या वेळी मला सतत निद्रा दे असं कुंभकर्णाने मागितलं. जैसे आपण कर्म केले तैसेचे भोगणे प्राप्त झाले, कडुलिंबाशी पेरले कडुलिंब उगविल का. जसे आपण कर्म केलं तसे भोग प्राप्त झाले. कडुलिंब पेरला तर कडुलिंबच उगवेल. तू अधिक मासाशी अपमानिले हे तुला भोगणे प्राप्त झाले. पुढील जन्मी कर्म कर चांगले शिवप्रभू वदले हो. तर तू या अधिक मासाचा अपमान केला तर तुला हे भोगावंच लागेल, पण तू पुढच्या जन्मामध्ये चांगलं कर्म कर असे महादेवाने सांगितले. हा अधिक मास सर्व मासात श्रेष्ठ, त्याचा स्वामी पुरुषोत्तम तो तुझ उद्धरेल स्वयं पुढील जन्मासी. आता लक्षात ठेव, हा अधिक महिना सारा 12 महिन्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याचा स्वामी जर म्हणाल तर पुरुषोत्तम आहे. कृष्ण भगवंत पुरुषोत्तम विष्णू भगवंत एकच आहे. तो तुझं उद्धारेल स्वयं पुढील जन्मासी. तो स्वामी पुरुषोत्तम तुला पुढच्या जन्मात उद्धारेल. ऐसे बोलून कैलासपती प्राप्त गुप्त झाली भूमीवरती, सुशिला आली भानावरती शिवकृपा म्हणून. असं बोलून महादेव गुप्त झाले आणि सुशिला भानावर आली. शिवकृपेनं सुशिला म्हणाली माझी कर्मगती, काय करीतसे तपे जगती. प्राप्त होता पाचपती कैशी गती उद्भवेल हो. सुशिला म्हणाली कर्मा काय माझी कर्मगती, काय तप केलं काय आणि काय भेटलं पाचपती. आता कसं होईल. जो कर्मभोग आला पुढे हे भोगणे प्राप्त आज मिती. काय नसे आपुल्या हाती कर्म प्रभाव असे की. आता जे कर्मात असेल ते भोगावं लागल आणि आजपर्यंत कर्मापुढं कोणाचं चालले नाही. प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात जी कर्म जीवाकडून घडत त्याचे चांगले वाईट फलित भोगणे प्राप्त असे की. प्रत्यक्षात असो किंवा अप्रत्यक्षात असो जी कर्म आपल्या जीवाकडून झालं ते वाईट असो किंवा चांगलं असो त्याचा भोग हा भोगावाच लागतो. ऐसे मनस्वी चिंतून श्री शिवाशी मनोमन केले श्रद्धेने अभिवादन त्या समयाशी. असे मनात चिंतून महादेवाला मनोमन श्रद्धेनं तिनं अभिवादन केलं. त्यावेळी शिवपूजनाचं काळ गेला निघून तात्काळ आले ती अशी मृत्यू वेळ अकस्मात हो. महादेवाच्या पूजनामध्ये भजनामध्ये सारा तिचा काळ निघून गेला आणि तिचा मृत्यू काळ जवळ आला. देह पडला भूमीवर बंद पडला चैतन्य संसार. ऋषी मंडळीने अंत्यसंस्कार केला त्या समयाशी. तर तिचा मृत्यू जवळ आल्यानंतर अकस्मात तिचा देह भूमीवर पडला आणि सारा चैतन्य संचार बंद झाला. ऋषी मंडळींनी तिचा अंत्यसंस्कार केला. त्यावेळेला योगायोग पहा विलक्षण त्याच वेळी होम हवन अयोनिज हे कन्यारत्न द्रुपदा प्राप्त झाले की. पहा योगायोग कसा असतो. त्याच वेळेला द्रुपद राजाच्या कौंडण्यपुरामध्ये यज्ञ चालू होता. त्यावेळेला ती त्याच्या होमातून प्राप्त झाली द्रुपद राजाला कन्या रूपात. द्रुपद राजाची कन्या म्हणून
द्रौपदी नामाविधान प्राप्त झाले सहजतेनं त्या समयासी. तर द्रुपद राजाची कन्या म्हणून द्रौपदी नाव मिळालं, प्राप्त झालं. काही केले जैसे तपसाधन तैशी तिचे अयोनिजता प्राप्त होऊन राजकन्या म्हणून सख्य पूर्ण प्राप्त झाले हो. जसं तप केलं तर तसं तिला प्राप्त झालं. काय? राजकन्या म्हणून जन्माला आली. श्रीकृष्ण म्हणाले युधिष्ठिराशी, अहो पुढे तुम्ही हिला प्राप्त केलेशी आठवा कुंतीची या बोलाशी ती काय बदली की. म्हणून तुम्ही हिला प्राप्त केली धर्मा. तर तुला तुझी आई काय बोलली कुंती आठवण आहे का? कुंती मातेने भिक्षा समजोनी म्हटले होते पाचात घ्यावं वाटोनी. ते शब्द प्रमाण मानुनी 5 पांडवांची पत्नी असे. तर तुम्ही काय म्हणाले? आई आम्ही भिक्षा काय आणली पाहा तर खरी. आई काय म्हणाली? अरे हो तुम्ही 500 जण वाटून घ्या. हे शब्द प्रमाण झालं आणि ही 5 पांडवांची पत्नी झाली. अधिक मासाचा अपमान घडला पूर्वजन्मी म्हणून आले विपरीत घडून या जन्मी पाहो. तर अधिक मासाचा अपमान केला म्हणून या जन्मात विपरीत घडून आलं. आता या काळी सांप्रत जे तुम्ही क्लेशी उद्भवत जे अधिक मास कृपया सत श्रीकृष्ण कथिले. आता जो काळ आहे हे जे तुम्ही दुःख भोगताय हा अधिक मासाचा अपमान आहे असे कृष्ण भगवंतानं सांगितले. तुमचे दुःख निवाराया सकळ अधिक मास महात्म्य प्रबळ पुरुषोत्तमाशी करा जवळ अधिक मास व्रताने. ज्याला दुःख निवारण करायचं असेल त्याने अधिक मासाचं महात्म्य व्रत आणि पुरुषोत्तमाला जवळ करा अधिक मासाच्या व्रताने. अधिक मासाप्रती श्रद्धा ठेवून करा तुम्ही व्रताचरण होतील अरिष्ट निवारण श्रीकृष्ण पदी प्रतिपादेशी. अधिक मासावर श्रद्धा ठेवा आणि तुम्ही व्रताचरण करा म्हणजे तुमचं अरिष्ट निवारण होईल. अरिष्ट म्हणजे दुःख निवारण होईल असे कृष्णाने सांगितले. वने उपवने फिरता फिरता तीर्थस्थळे पूजिता काळ निघून गेला सहजता श्रोते सज्जन हो. तर ते पांडव फिरता 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 तीर्थस्थळ देवांची पूजा असं करता करता काळ निघून गेला. पुढे येता अधिक मास पांडवांनी पूजिला त्यास द्रौपदीने पाळलेला उपवास अधिक मासाचा तो. याच्यामध्ये काही पर्व आहे. कृष्ण प्रतिपदा असं काही पर्व आहे. असे पर्व आहे त्या पर्वाचा उपवास केला पाहिजे कॅलेंडरमध्ये. तर त्यांना असं फिरता 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 वनवासात होते. मग त्यांनी काय केलं की त्यांना पुढे अधिक मास आला. मग पांडवांनी त्या अधिक मासाची पूजा केली, अधिक मास पाळला आणि द्रौपदीने उपवास केला अधिक मासाचा. त्यांच्या पुण्यप्रभावाने शत्रुक्षय गेला होऊनी पुरुषोत्तम भगवंतांनी कृपा केली बहुकी. मग त्या अधिक मासाच्या पुण्यप्रभावाने समोरचा शत्रू क्षय झाला म्हणजे शक्तिहीन झाला भगवंताच्या अधिक मासाच्या कृपेनं. वनवास आणि अज्ञातवास जे भोगले होते पांडवास त्या समय रक्षिले खास पुरुषोत्तमाने बहुकी. वनवास भोगला 12 वर्ष आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगला आणि त्यावेळेला भगवंताने त्यांचं रक्षण केलं. देवादिदेव पुरुषोत्तम सकलिकांचा असे कल्पद्रुम पूर्वी तसे भक्ताची विविध काम अधिक मास कृपेने. देवादिदेव जो पुरुषोत्तम त्यानं साऱ्यांचे भक्तांचे विविध काम केलं अधिक मासाच्या कृपेमुळे. पांडवांनी हे अनुभवले द्रौपदीचे रक्षक झाले पुरुषोत्तम भगवंत भले भूमीवर या. असे अधिक मास महात्म्य थोर व तसे अरिष्टाचा सहार श्रीकृष्ण कथिले साचार युधिष्ठिरा कारणे. अशा अधिक मासाचं महत्व कृष्ण भगवंताने दुःखाचा सहार व्हावा म्हणून पांडवांना सांगितलं. दृढ धनवा जसा भाविक त्याने पुरुषोत्तम पूजिला देख त्याने सुखभोगी अलौकिक ते पुढील अध्याय ऐका की. दृढ धन्व्याची कथा बहुसुरस असे तत्वता हरण वै व्याधी व्यथा श्रवण प्रभावाने हो. अधिक मास व्रताचरण केले एकनिष्ठ होऊन
ते झाले प्रसन्न पुरुषोत्तम त्याशी. नरनारायण करीती कथन, नारद करीती ते श्रवण. अधिक मास महात्म्य पूर्ण सुखदायी असे की. मनी ठेवून भावना श्रवण करावे अधिक मासाचा महिना. अनुभूती घ्यावी आपुल्या जीवना श्रोते सज्जन हो. मनातून श्रद्धा ठेवावं, भावना ठेवावी, श्रवण करावं म्हणजे ऐकावं अधिक मासाचा महिमा आणि अनुभूती घ्यावी काही बदल झाला काय. इतिसे अधिक मास महात्म्य ग्रंथ ब्रह्माहृदय पद्मधार सुपंत. गाज फुले कथितो जनहितार्थ पंचमध्याय. श्रीराम जय राम जय जय राम.